बीड जिल्हा पुन्हा हादरला। परळीच्या सौदाना गावामधले सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा अपघाती मृत्यू। राख वाहतूक करणाऱ्या टिप्परनं उडवलं, चालक फरार। परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरू। बेडघर नामक राख माफियांच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात, तपासावं लागेल। भाजप आमदार सुरेश धसांना संशय। सौदाना गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू नसून हत्याच भ्रष्टाचाराचं टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलाय। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा मोठा आरोप। संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांना विनंती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही। फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले। तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल। कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही। बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया।